कमल आणि वास्को द गामा यांचा फार इंटरेस्टिंग संबंध आहे. जर कमल नसतं तर वास्को द गामा भारतात पोहोचूच शकला नसता. तुम्हाला काय वाटतंय, कमल म्हणजे कमळाचं फूल? नाही, नाही, नाही. कमल काय आहे ते मी सांगणारच आहे, पण त्याआधी ही गोष्ट ऐका. 1498 साली जेव्हा वास्को द गामा भारताचा शोध करायला सागरी मार्गाने निघाला, तेव्हा साऊथ आफ्रिकेच्या द केप ऑफ गुड होप्सला वळसा घालून तो हिंद महासागरात पोहोचला. आता हिंद महासागर त्याच्याकरता नवीन होता. इथल्या मॉन्सून विंड्स म्हणजे मौसमी वारे शिवाय भयंकर लाटा याचा त्याला बिलकुल सराव नव्हता. दुष्काळात 13वा महिना म्हणावा तर त्याच्या सगळ्या सैनिकांना स्कर्वी आजार झाला. आता परिस्थिती एकंदरीत अशी होती की त्यांना कुठेतरी थांबण्याची गरज होती आणि म्हणूनच मलिंदीच्या एका बंदरावर त्यांनी आपल्या बोटीचं नांगर घातलं. मलिंदी म्हणजे आताचं केनिया. मलिंदी हे त्या काळी गुजरात्यांचं खूप प्रमुख व्यापार केंद्र होतं. याच मलिंदीमध्ये वास्को द गामाची भेट झाली कांजी मालम यांच्याशी. कांजी मालम कोण? तर कांजी मालम हे गुजरात मधल्या कच्छ मधील मांडवी गावातील एक खूप प्रसिद्ध व्यापारी आणि खूप हुशार सागरपुत्र होते. मग वास्को द गामा कांजी मालमला त्यांच्या बोटीवर घेऊन गेला त्यांची उपकरणं दाखवायला. ती उपकरणं पाहिल्यानंतर कांजी मालमला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. कांजी मालम आपल्या जहाजावर घेऊन गेला वास्को द गामाला. पहिले तर ते जहाज पाहूनच वास्को द गामा अवाक राहिला, कारण त्याच्या बोटीपेक्षा भारतीय जहाज हे खूप मोठं होतं, दुपटीने तिपटीने मोठं होतं. कांजी मालम यांनी वास्को द गामाला आपल्या उपकरणांबद्दलची माहिती सांगितली. सगळ्यात पहिलं म्हणजे कमल. हे प्राचीन भारतीय आणि अरबी खलाशांचे मुख्य मार्गदर्शक साधन होते. एक लाकडी आयताकृती पाटी आणि त्याच्या मध्यभागी दोरी जोडलेली असायची आणि त्या दोरीला विशिष्ट अंतरावर गाठी मारलेल्या असायच्या. खलाशी या दोरीचे एक टोक किंवा गाठ आपल्या दातात पकडायचा आणि ती लाकडी पाटी डोळ्यासमोर धरून ध्रुवतारा म्हणजे पोल स्टार आणि समुद्राची क्षितिज समांतर रेषा म्हणजे होरायझन एकाच वेळी पाहायचा. तर यावरून जहाजाचे उत्तर दक्षिण स्थान म्हणजेच अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड अचूक मोजता यायचे. दुसरं उपकरण होतं राशीनामा. तिसरं उपकरण म्हणजे ध्रुव भ्रमिका किंवा दिशादर्शक तक्ता. चौथं उपकरण कुतुबनुमा, याला आपण होका यंत्र किंवा कंपास असं म्हणतो. जेव्हा वास्को द गामाला या सगळ्या यंत्रांबद्दलची माहिती मिळाली आणि त्याला कळलं की कांजी मालम यांचं ज्ञान किती अफाट आहे, तेव्हा वास्को द गामाने कांजी मालमला विनंती केली की त्यांनी भारतापर्यंत पोहोचायला वास्को द गामाची मदत करावी. कांजी मालम तयार झाले. आपल्या ज्ञानाचा अचूक वापर करून कांजी मालम यांनी किनाऱ्यावरून जहाजांना आणण्याऐवजी पोर्तुगीज जहाजांना भर समुद्राच्या मधून आणलं आणि याकरता त्यांनी नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा अचूक वापर केला. याचमुळे इतका कठीण प्रवास त्यांनी तब्बल 23 दिवसांमध्ये पूर्ण केला. भारताच्या इतिहासातनं ह्या गोष्टी सपशेल गाळून टाकल्या गेलेल्या आहेत. ही गोष्ट प्रत्येका भारतीयापर्यंत पोहोचायला पाहिजे. यानंतर जर तुम्हाला असं कोणी म्हटलं ना की वास्को द गामाने भारता